उत्तम नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व असणारे महाराष्ट्राचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज जयंती. आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. ही जी काही आपली हानी झालेली आहे, या झालेल्या हानीपासून आपण दूर जाऊ शकत नाही. जणू काही आपल्या आयुष्याचा एक भागच गमावल्यासारखे वाटते आहे. आपण कहाण्या ऐकलेल्या नाहीत या शहराचा, या तालुक्याचा झालेला विकास, बदल आपण अनुभवलेला आहे, जगलेलो आहे. प्रत्येक रस्त्यावरून आपण चाललेलो आहे आणि हे शहर मोठे होताना पाहिलेलं आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होताना अनुभवलेला आहे. हे इतिहासातील कहाण्या किंवा गोष्टी नाहीत, तर हे सर्वांच्या डोळ्यासमोर घडत होते. आज या शहरातील प्रत्येक रस्ता अनोळखी झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक वेदनादायक शांतता आहे. एव्हरी सायलेन्स फील पेनफुल हे समजल्यानंतर अंतःकरण खूप जड झाले होते. ज्या माणसाने आपल्याला दृष्टी दिली, या ठिकाणाला, या शहराला दृष्टिकोन दिला, तो माणूसच आज आपल्यामध्ये नाहीये. दादा फक्त बारामतीचे नेते नव्हते, तर ते बारामतीचा विश्वास, वर्तमान आणि एक अभिमानाचे कारण होते. बारामतीच्या विकासाचा पाया दादांनी घातला, म्हणून हा बारामतीचा विकास होतच राहील. परंतु या शहराच्या हृदयामध्ये त्यांची आठवण सतत धडधडताना दिसेल. दादा, तुम्ही आमच्या दृष्टीच्या आड गेलात, पण आमच्या सृष्टीमधून